नमस्कार मित्रांनो, सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे पेसा क्षेत्र 17 संवर्ग पदभरतीसाठी नाशिक गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी आदिवासी उमेदवारांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. तर मित्रांनो, या आंदोलनामध्ये आदिवासी उमेदवारांची एक प्रमुख मागणी होती की आम्हाला कोर्टाच्या अधीन नियुक्त्या मिळाव्या, कारण की शासन ज्याप्रमाणे म्हणतंय की तुमच्या पदभरतीसाठी सुप्रीम कोर्टात बिगर आदिवासींची एक याचिका सुरू आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला नियुक्त्या देऊ शकत नाही. मग त्यासाठी आंदोलकांची एकच मागणी होती की आम्हाला कोर्टाच्या अधीन नियुक्त्या मिळाव्या. तर मित्रांनो, यासाठी शासनाने कोणतं पाऊल उचललंय किंवा शासन यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतंय, त्यासाठी शासनाने एक पत्र काढलेलं आहे. ते पत्र आपल्याला या ठिकाणी सविस्तर बघायचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ही जी याचिका आहे त्या याचिकेची सुनावणी कधी होणार आहे आणि जर का शासनाने लवकरात लवकर भरती केली नाही तर आम्ही काय करू, यासाठी या आदिवासी आंदोलकांनी शासनाला 21 तारखेचे अल्टिमेटम दिलेलं आहे. तर मित्रांनो, नेमकं हे पत्र काय आहे, सुनावणी कधी होणार आहे आणि या आदिवासी उमेदवारांचं शासनाला अल्टिमेटम काय दिलेलं आहे, याबद्दल आपण सविस्तर बघूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे पत्र बघूया. तर बघा मित्रांनो, हे पत्र आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग. बघा मित्रांनो, मंत्रालयातील आपल्याला सामान्य प्रशासन विभाग माहिती असेल, या सामान्य प्रशासन विभागाने हे पत्र काढलेलं आहे. मित्रांनो, हे पत्र मित्रांनो शासनाने प्रति माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी हे पत्र काढलेलं आहे. मित्रांनो, महाधिवक्ता म्हणजे काय, तर मित्रांनो राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी या पदासाठी जो व्यक्ती असतो त्या व्यक्तींसाठी हे पत्र काढलेलं आहे. आणि मित्रांनो, या पत्राचा विषय महत्त्वाचा आहे. तो काय आहे, तर विषय काय आहे, तर पेशा प्रकरणामध्ये SLP 2210/9/2023 IA दाखल करण्याबाबत. तर मित्रांनो, आपण हे पत्र सविस्तर बघूया. पत्र आहे मित्रांनो, महोदय, सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेने माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 2210/9/2023 द्वारे पेशा क्षेत्रातील आरक्षणाबाबतच्या दिनांक 29/8/2019 अधिसूचनेस आव्हान दिले आहे. या प्रकरणी राज्य शासनाने 1/11/2023 रोजी शपथपत्र दाखल केलेलं आहे. सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात दिनांक 13/10/2023 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान शासनातर्फे माननीय महाधिवक्ता यांनी शासनाच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना पेशा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाचे पुढील निर्देशापर्यंत पेशा क्षेत्रातील कोणत्याही पदांबाबतच्या नियुक्तीची कार्यवाही करणार नाही असे माननीय न्यायालयास आश्वासित केले आहे. म्हणजे मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी ही सुनावणी केली त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि की ज्यावेळी त्यांनी ही सुनावणी झाली त्यावेळी ही सुनावणी झाल्यानंतर जे राज्याचे महाधिवक्ता आहेत त्यांनी असं सांगितलं की राज्यातील जे पेशा क्षेत्र आहेत त्या कोणत्याही पदांच्या नियुक्तीची कार्यवाही करणार नाही. आणि मित्रांनो, याचमुळे ही कार्यवाही जी पदभरती आहे ती थांबलेली आहे. तर त्या अनुषंगाने या विभागाने दिनांक 20/10/2023 रोजीच्या शासन पत्रान्वये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेशा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गात पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात या विभागाच्या सहमतीशिवाय कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये अशा सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी दिनांक 17/9/2024 रोजी होणार आहे. म्हणजे मित्रांनो, पुढील सुनावणी होईपर्यंत, त्या सुनावणीमध्ये काय निकाल होईपर्यंत पदभरतीबाबत कोणतीही कार्यवाही करू नये अशी सूचना या ठिकाणी केलेली आहे. आणि मित्रांनो, ही सुनावणी जी आहे ती 17/9/2024 म्हणजे 17 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. पुढे बघा मित्रांनो, पेशा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीची कार्यवाही सद्यस्थितीत न्यायालयीन
प्रकरणामुळे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत पेसा क्षेत्रातील सदर 17 संवर्गामधील एकूण 7,699 इतकी पदे रिक्त असून त्यापैकी अंतिम शिफारस प्राप्त 3,390 उमेदवारांची नियुक्ती होणे बाकी आहे. निवड होऊनही नियुक्ती न देण्यात आल्यामुळे असे उमेदवार उपोषणास बसले आहे. मित्रांनो, ज्या ज्या उमेदवारांची या पेशा भरतीमध्ये निवड झालेली होती, फक्त नियुक्तीपत्र देण्याचे बाकी होते, असे उमेदवार या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. परंतु मित्रांनो, या वाक्याला मी जरा विरोध करतोय, कारण की मित्रांनो, फक्त हेच उमेदवार नाही तर संपूर्ण समाज या ठिकाणी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. आणि प्रत्येक आदिवासी उमेदवार जो आहे तो आताच नाही तर भविष्यात कधी पदभरती होईल त्या पदभरतीमध्ये आम्हाला नोकरी मिळावी यासाठी या उपोषणासाठी बसून प्रयत्न करत आहे. बिगर पेसा क्षेत्रातील निवड झालेल्या उमेदवारांना माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात आल्याची बाब उपोषणकर्त्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिलेली आहे. ही बाब विचारात घेता बिगर पेशा क्षेत्रातील उमेदवारांना माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून दिलेल्या नियुक्त्यांप्रमाणेच पेशा क्षेत्रातील ज्या पदांच्या निवडीबाबत शिफारशी झालेल्या आहेत त्या पदांच्या शिफारस झालेल्या उमेदवारांनाही माननीय सर्वोच्च न्यायालयाची याचिका क्रमांक 2210/9/2023 वरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्याबाबत तात्काळ इंटेरिक्युटरी ॲप्लिकेशन IA दाखल करून माननीय सर्वोच्च न्यायालयास विनंती करावी अशी आपणास विनंती आहे. मित्रांनो, काय झालेलं आहे की काही ठिकाणी जे पेशा क्षेत्र आहे त्या ठिकाणी बिगर पेशा व्यक्तीला कोर्टाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात आलेली आहे. परंतु म्हणजे मित्रांनो, काय झालेलं आहे की पेशा क्षेत्रात पदभरती थांबलेली असताना त्या उमेदवारांना नियुक्ती दिली कशी? मग जर का त्या उमेदवारांना कोर्टाच्या अधीन नियुक्ती मिळत असेल तर आदिवासी उमेदवारांना पेशा क्षेत्रात नियुक्ती का मिळू शकत नाही? यासाठी हे सर्व आदिवासी उमेदवार जे आहेत ते या आंदोलनात ठाम बसलेले आहेत आणि त्यांचा एकच हेतू आहे की आम्हाला नियुक्ती मिळावी, त्याशिवाय आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही. आणि यासाठीच हे सामान्य प्रशासन विभागाने माननीय महाधिवक्ता यांना हे पत्र केलेलं आहे की तुम्ही सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयास इंटेरिक्युटरी ॲप्लिकेशन दाखल करावं आणि या आदिवासी उमेदवारांना कोर्टाच्या अधीन नियुक्ती मिळावी यासाठी तुम्ही ते पत्र त्या ठिकाणी मंजूर करावं अशी विनंती या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने केलेली आहे. आणि मित्रांनो, यासाठी आपला सचिव महाराष्ट्र शासन सचिव जो आहे गणेश पाटील यांनी या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे. आणि मित्रांनो, हेच पत्र जे आहे ते तात्काळ कार्यवाहीसाठी अग्रेषित ॲडव्होकेट श्री सिद्धार्थ धर्माधिकारी सरकारी वकील माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांना देखील पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे हे पत्र मित्रांनो बाकीचे जे अधिकारी आहेत, माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे अपर मुख्य सचिव आहेत, तसेच उपमुख्यमंत्री यांचे सचिव आहेत, तसेच उपमुख्यमंत्री वित्त विभाग यांचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव आहेत, तसेच आदिवासी विभाग आहे, विकास विभाग आहे, यांना देखील हे पत्र देण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, या पत्राद्वारे लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जी 17/9/2024 ची सुनावणी आहे ती लवकरात लवकर घेण्यात यावी आणि आदिवासी उमेदवारांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे पत्र काढलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, मला तरी वाटते की थोडासा आदिवासी उमेदवारांना न्याय मिळालेला आहे, परंतु माझी तर विनंती आहे की आदिवासी उमेदवारांनी हे आंदोलन स्थगित करू नये, हे आंदोलन कंटिन्यू ठेवावं आणि आपलं जो अधिकार आहे तो शासनाकडून मिळवून घ्यावा, हीच मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, थोडंसं पुढे बघूया अजून आपण की मित्रांनो, सुप्रीम कोर्टात सुनावणी जी आहे सध्याची दिनांक जी आहे ती 17/9/2024 आहे. परंतु मित्रांनो, इतकी वाट न बघता या उमेदवारांनी आंदोलन सुरू ठेवावं आणि लवकरात लवकर न्याय मिळवून घ्यावा. तसेच मित्रांनो, शासनाला या आदिवासी उमेदवारांनी अल्टिमेटम काय दिलेलं आहे तर मित्रांनो बघा, अल्टिमेटम काय आहे, अन्यथा 21 पासून चक्का जाम. म्हणजे मित्रांनो 21 ऑगस्ट पासून चक्का जाम. बघा मित्रांनो, यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की राज्य शासनाचे नाक दाबल्यानंतर आता त्यांचे तोंड उघडायला लागले असल्याचे माजी आमदार JP गावित यांनी सांगितले. म्हणजे मित्रांनो, या
माजी आमदार JP गावित साहेब जे आहे त्यांचं मत आहे की शासन झोपेचं सोंग करतंय. जर का आपण या शासनाचं नाक दाबलं तर त्याचे तोंड उघडायला वेळ लागणार नाही. यासाठी त्यांनी काय केलंय की आता येत्या आठवडाभरात जर का राज्यकर्त्यांनी मार्ग काढून तात्काळ पेशा भरतीचे आदेश दिले नाहीत तर दिनांक 21 ऑगस्ट पासून राज्यभरात चक्का जाम करण्याचा निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून घेतलेला आहे. आणि जर का पेशा भरती झाली नाही तर राज्य शासनाला आम्ही रस्त्यावर आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये चक्का जाम करून टाकू असा इशारा देखील गावित यांनी दिलेला आहे. बघा मित्रांनो, जर का 21 ऑगस्ट पर्यंत ही पेशा भरती होत नसेल तर मात्र संपूर्ण राज्यात जे काही पेशा जिल्हे आहेत 13 जिल्हे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चक्का जाम करू, त्याचबरोबर रस्ते बंद करू आणि शासकीय कार्यालयामध्ये चक्का जाम करू असा इशारा या माजी आमदार JP गावित साहेब यांनी दिलेला आहे. आणि यासाठी संपूर्ण आदिवासी समाज यांच्या सोबत आहे. आणि मित्रांनो, मला तरी वाटतंय की शासनाने आदिवासी समाजाचा जो विकास होतोय, प्रगती होते, त्याला साथ द्यावी आणि या उमेदवारांना न्याय द्यावा, जेणेकरून आदिवासी समाजाचा विकास होईल, त्यांची प्रगती होईल आणि आदिवासी समाज नक्कीच एका पुढच्या पायरीवर जाऊन पोचेल. हीच माझी शासनाला विनंती आहे. आणि आदिवासी उमेदवारांनी हे आंदोलन सुरूच ठेवावं. ज्याप्रमाणे 12 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने गर्दी होती, तशीच गर्दी पुन्हा वाढावी आणि शासनाला जागे करून लवकरात लवकर न्याय मिळावा, हीच संपूर्ण आदिवासी समाजाला विनंती आहे. जय जोहार, जय आदिवासी.